आज आपण मराठी विषयामध्ये रारंगढांग या कादंबरीमध्ये 8वा भाग बघणार आहोत. आपण मागील भागामध्ये या 8व्या भागाची सुरुवात केली होती की मेजर विश्वनाथ यांनी रारंगढांगाचं काम सुरू करण्यापूर्वी अनेक पाहणी, अनेक सॅम्पल चेक करणे याला प्रथम स्थान दिलेलं आहे. त्यासाठी ते मेजर कडे सुद्धा पोहोचलेले आहे. तिथेही त्यांनी त्यांना रिक्वेस्ट करून ते सर्व काही सॅम्पल आणि रिपोर्ट्स मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेथून पुढचा भाग आज आपण बघणार आहोत. पुढे ती जबाबदारी तुमची नाही, माझी आहे. काळजीपूर्वक सर्वे करून बांधलेली रस्तेही स्लाईडमुळे नाहीसे होतात. ज्या गोष्टींना इलाज नसतो त्या तशाच स्वीकाराव्या लागतात. लेफ्टनंट गुड नाईट. विश्वनाथ क्षणभर तसा स्तब्ध राहिला. मग म्हणाला, आपण म्हणता तर ह्या गोष्टींना इलाज नाही, ही खात्री मलाही पटली असती तर मी इथपर्यंत आलोच नसतो. वरिष्ठ अधिकारी या नात्यांनीही सगळी जबाबदारी आपलीच आहे. पण निदान ही माझं काम केलं. गुड नाईट. विश्वनाथ बाहेर पडला. कारण की विश्वनाथचं सर्वात महत्त्वाचं होतं की आपण कोणती रारंगढांगाचं काम इतकं छान होऊन पण तिथे त्यांच्या रस्त्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात अपघात होतात, लँडस्लाईड होतात, रस्ते कोसळतात. याचा अर्थ की आपण त्या कामाकडे दुर्लक्ष करणं किंवा आपलं काम पूर्ण करायचं म्हणून करायचं एवढं न करता आपण ते व्यवस्थित करणं, त्याची व्यवस्थित पाहणी करणं अत्यंत गरजेचं आहे. विश्वनाथ जाऊन बराच वेळ झाला होता. ऑर्डरली आणलेला विस्कीचा ग्लास अद्याप तसाच होता. कर्नल एकटेच बुद्धिबळाच्या पटासमोर बसले होते. पण हत्ती, घोडे, उंट, पटावरची प्यादी स्तब्धच होती. लेफ्टनंट जेम्स राईट, ऑफिसर्स मेजरच्या सेक्रेटरी, महिनाअखेरीचा मेसेज खर्च पाहत बसला होता. लेफ्टनंट कर्नल चोप्रांचं मागील बिल त्याच्या समोर आलं. मेसिंग इंटरटेनमेंट फंड, क्लब सबस्क्रिप्शन, लायब्ररी ऑफ स्पोर्ट, ब्रेकेज, वाईन अँड सिगरेट्स, या सर्व गोष्टींची चार्जेस आणि किमती ते तिथं बघत बसले होते. आणि रुपये 65, हे 65 रुपये अद्याप जमा नाही झाले. हे बिल कर्नल साहेबांना द्यायला मी तुम्हाला सांगितलं होतं. दिलं. कंपनी कमांडला कसले मेस चार्जेस असं त्यांनी विचारलं. हे मेस चार्जेस नाहीत, इतर कसले पैसे लावलेत नाहीत, पण ड्रिंक्स आणि सिगरेटचे पैसे प्रत्येकाने आपापले द्यायला हवे. ही रक्कम कॅरी ओव्हर करा आणि कमांडिंग ऑफिसच्या नावे योग्य ती रक्कम तिथं द्या. कारण की हा आपला पर्सनल खर्च आहे, त्यामुळे ही रक्कम तुम्ही तुमचीच द्यायची आहे. असल्या सिगरेटच्या आणि ड्रिंकच्या पैशांनी ती मला विकत घ्यायची नाही. आज कर्नलला रिमांडर पाठवला. पुढं 4 महिने उलटले. 4 रिमाइंडर्स, 4ही वेळा येणं रक्कम कॅरी ओव्हर. रिपोर्टवर त्या ऑफिसरची पुढची कॅरियर अवलंबून. टेबलवर लेफ्टनंट राईटच्या कॉन्फिडेन्शियली रिपोर्टचे कागद पसरलेले आणि हातात एक पेन्सिल. ते घेऊन कर्नल चोप्रा काही विचारात गडल्यासारखे बसलेले. समोर लेफ्टनंट राईट कर्नल बसायला सांगितले नसल्यानं उभाच, कागदाकडे पाहत. पेन्सिलची चाळा करत कर्नल स्वतःशीच बोलल्यासारखं म्हणाले, लेफ्टनंट राईट हट्टी वाद घालवणारा, वरिष्ठांबद्दल योग्य आदर नसणारा, हेकेखोर, छोट्या गोष्टींचं स्तोम माजवणारा, दूरवरचा विचार नसणारा. येस लेफ्टनंट, मी काय लिहावं असे तुला वाटतं? माझ्या वाटण्याचा इथं प्रश्न नाही. योग्य वाटेल ते तुम्ही लिहावं. असं. मेस बिलाच्या अकाउंटबद्दल तुम्ही काय म्हणत आहात? हा एकदम सरळ प्रश्न. तरुण राईट एक रक्त डोक्यात उसळले. प्रत्येकपूर्वक आवाज शांत ठेवत त्यानं उत्तर दिलं, पुढच्या महिन्यात 5वं रिमाइंडर तुम्हाला मिळेल सर. 65 रुपये ही काही मोठी रक्कम नाही. कुठेही तुम्ही जमवून घेता आली असती. अनुभवानं माणूस बदलतात, शहाणी होतात. पण माझ्या बाबतीत ही शक्यता कमी दिसते सर. ठीक आहे, मी एकदा लिहिलं तर. लेफ्टनंट राईट पुढे झुकला.
टेबलावर पडलेला पेन त्यानं उघडला आणि ते कर्नल चोप्रांच्या हाती देत तो म्हणाला, पेन्सिलनं लिहिण्याऐवजी शाईनं लिहा सर. पुढं तुमचे किंवा माझे विचार बदलले तर कागदावर लिहिलेले शब्द कायम राहू देत. आणि परवानगीची वाट न पाहता सॅल्यूट करून लेफ्टनंट राईट तेथून बाहेर पडला. ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यावेळी तरुण अविवाहित लेफ्टनंट राईट कसली जबाबदारी नव्हती. कर्नल चोप्राच्या ऑफिस बाहेर पडताना लेफ्टनंट राईटने मनाची ठरवले होतं की आर्मी सोडायची पाळी आली तर उद्याच सोडू. स्वतःच्या पायावर उभे असलेल्या इंजिनियरला कुठंही काम मिळेल. प्रश्न एवढाच आहे की आज असा प्रसंग उभा राहिला तर आपण तसेच वागू काय? आज कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी, पायलट व्हायची स्वप्न पाहणारा मुलगा, पत्नी ही सगळी जबाबदारी असलेला माणूस वरिष्ठांच्या हातची पेन्सिल काढून घेऊन पेन देऊ शकेल का? कर्नल राईट कितीतरी वेळा स्वतःशीच त्या प्रश्नांचं उत्तर शोधू लागलेले आहे. अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की इथं विश्वनाथ स्वतः हे सर्व काम करण्यासाठी कर्नल राईट्स आणि मेजर लेफ्टनंट राईटला भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तिथं त्यांनी आपली जी महत्त्वाची बाब आहे रंगढांग बनवण्याबद्दलची ती व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जे सर्व मेजर्स आहे हे पण स्वतःशीच सर्व गोष्टींचा विचार करत आहेत की आपण ही परवानगी त्याला द्यावी की नाही द्यावी, किंवा तेही आपल्या गतकाळातल्या जीवनात डोकावून बघतात की आपलं जीवन हे कसं आहे आणि आपल्याही घराची जबाबदारी, आपल्या परिवाराची जबाबदारी ही आपल्यावर आहे. आणि आपण बघितलेलं आहे मेजर विश्वनाथ जे आहे ते अतिशय मानी स्वभावाचे आहे, संस्कारी आहेत, दुसऱ्यांचा मोठ्यांचा रिस्पेक्ट ठेवणारे आहेत. परंतु आपली गोष्ट, आपली इच्छा, आपली योग्य ती गोष्ट जाणून घेऊन ती आपल्यापेक्षा मोठ्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्या पद्धतीने काम करणं याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. पुढं ते आपल्याला म्हणतात, जसं की आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं आहे की मेजर जे होते विश्वनाथ हे अतिशय मानी होते आणि त्यांनी आपलं कुटुंब, आपली फॅमिली, आपल्या सर्व काही गोष्टी सोडून ते आलेले आहेत. आणि इथे ते आपण बघितलं होतं मागच्या वेळेसच की ते आपल्या कुटुंबाला सोडून इथं आलेले आहेत. त्यांनी आपल्या वडिलांना एक पत्रसुद्धा लिहिलं होतं की त्या पत्रामध्ये त्यांनी वडिलांना स्पष्ट सांगितलं होतं की माझं शहरामध्ये मन रमत नाही आहे, शहराचं धकाधकीचं जीवन, या सर्व गोष्टीमध्ये भलेही पैसा जास्त मिळत होता परंतु त्यांची इच्छा आणि सॅटिस्फॅक्शन तिथं होत नव्हतं. तर माझं ह्या गरीब लोकांसाठी योग्य असा रस्ता बांधणे यामध्ये माझं खरं समाधान आहे, यासाठी मी धडपड करत आहे. इथे भलेही मी घरापासून दूर आहे, सर्व गोष्टींपासून दूर आहे, परंतु मला या बाबतीत एक समाधान आहे. तर इथं मला एक प्रकारचा अभिमान वाटतो की तुम्ही माझे वडील आहात. मी जरी तुम्हाला थोडक्या गोष्टीवरून दुखावलं असेल परंतु मी जे काही गोष्टी करतो ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी योग्य आणि अभिमानकारकच असं करतो. आणि विश्वनाथच्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला दिसून येतं की जे आपले वरिष्ठ अधिकारी आहेत, आपल्यापेक्षा सहकारी आहेत, त्यांच्यासंग बोलताना तो अतिशय व्यवस्थितपणे बोलतो आणि आपलं काम, आपले सर्व अपडेट तो व्यवस्थित ठेवतो. यामुळे बरेचसे लोक त्याच्यावर अतिशय खुश असे होते. याच्यामध्ये आपण बघतो की याच्यामध्ये त्याची एक प्रकारची जी मिलिटरीची शिस्त होती ती त्याची दिसून येते की त्यांनी अशा परिस्थितीमध्ये कोणतेही न घाबरता तिथंसला मोठमोठे जे आपण म्हणतो की मोठे मोठे दगड तिथे ढासळत होते, तिथं रात्र सर्व काही डांगांचे रस्ते तुटत होते, त्यामुळं पूर्ण परिसर हा अतिशय धोक्याचा होता. तिथं मोठमोठ्या गाड्या कोसळत होत्या आणि अशा लँडस्लाईडमुळे अनेक अपघात तिथं घडलेले आहे. तिथलं जीवन हे अतिशय भयंकर आहे, अतिशय धोक्याचं आहे. कोणत्या क्षणी कोणत्या वेळी काय होईल काहीच माहिती नाही. अशा परिस्थितीमध्ये मेजर विश्वनाथ तिथं आलेले आहेत आणि त्याच्यासोबत अनेक अधिकारी आहेत. तो परिसर अतिशय दुर्गम आणि अतिशय गावापासून, शहरापासून दूर असल्यामुळे त्यांच्यासोबत त्यांची सिगरेट आणि त्यांची ड्रिंक हेच त्यांच्यासोबतचे होते, जे रात्रीच्या वेळेस रात्र घालवणं अतिशय कठीण होतं. कारण दिवसभरात तर ते कामात असत, रात्रीचा वेळ घालवणं अतिशय कठीण होतं. त्या परिस्थितीमध्ये ह्या दोनच गोष्टी त्यांच्या सोबती होत्या, परंतु त्यांनी त्यांच्या कामावरचं लक्ष कधीही इकडं तिकडं केलं नाही. आणि विश्वनाथ जे होते ते ह्या सर्व गोष्टींपासून सुद्धा दूर होते. याच्यामधून आपल्याला विश्वनाथचा अतिशय मानी आणि अतिशय कर्तबगार असलेला जो स्वभाव आहे तो दिसून येतो. मेजर विश्वनाथ जे होते ते इतर आपल्या वरिष्ठांसोबत, कामगारांसोबत काम करत होते आणि ते प्रत्येकाचा रिस्पेक्ट, प्रत्येकाचा मान प्रत्येकाला देत होते आणि प्रत्येकाकडून काम शिकून घेण्यासाठी त्यांना रारंगढांगाचं पूर्ण ठिकाणचं पाहणी करणं
आणि प्रत्येक रारंग ढांग आपल्या हाताने चापसून बघणं अशी त्यांची इच्छा होती की प्रत्येक काम त्यांना जातीने करण्याची अतिशय इच्छा होती की कोणतेही काम हे जातीने व्हायला पाहिजे, कोणत्याही कामामध्ये कमतरता नको आहे आणि हे काम हा रस्ता अतिशय छान व्हायला पाहिजे. त्यातून त्याने त्यांचे अनेक आपण बघतो की तिने तिथं अनुभव घेतलेला आहे की इतका निमुळता छोटा रस्ता की एक व्यक्ती तिथून आला तर दुसरा इथून जाऊ शकत नाही. त्यांचे जे जनावरं प्राणी होते म्हणजे शेळ्या मेंढऱ्या की त्या तिथून जाऊ शकत नाही आणि गेलं तर ते अतिशय धोक्याचं होतं की कोणती शेळी मेंढी म्हणा किंवा माणूस हा खाली खाईत पडू शकतो. अशा ठिकाणी त्यांना रस्त्याची अतिशय अत्यंत गरज होती. हा रस्ता अतिशय धोक्याचा होता की कोणत्याही क्षणी पाय ढासळून माणूस हा खाईत पडू शकतो. अशा दुर्गम अशा परिस्थितीमध्ये योग्य असा रस्ता बांधला पाहिजे असं मेजर बंबा आणि त्याच्यासोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचं मत होतं आणि त्याच कामासाठी म्हणून ते लोक तिथं आले होते. मेजर विश्वनाथ जे आहे ते खऱ्या अंतःकरणाने, खऱ्या इच्छेने, समाधानाने ते काम करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणून ते कामासाठी ते रारंग ढांग या ठिकाणी येऊन पोहोचले होते. इथून पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. नमस्ते.